मित्रांनो, राज्यातील मेंढपाळांसाठी असलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे सुरू ठेवण्याचा आणि मेंढपाळ लाभार्थींना रक्कम थेट खात्यात जमा करण्याचा निर्णय दिनांक 23 जुलै 2024 रोजी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला. राज्यातील धनगर समाजातील मागासलेपण दूर करण्याच्या उद्देशाने ही योजना 2017 वर्षापासून सुरू होती. या योजनेत अधिकाधिक लाभार्थींना फायदा व्हावा म्हणून काही बदलासह त्यात मान्यता देण्यात आली. या वर्षासाठी महामंडळाकडे असलेल्या 29,55,00,000 इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यास आणि त्यानंतर ही योजना दरवर्षी अर्थसंकल्पातील तरतुदीनुसार पुढे चालू ठेवण्यात येईल. पशुधन खरेदीच्या बाबतीत 75% अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेतून लाभार्थींना देण्यात येईल. तसेच चारा, बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे टोंबे व बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभार्थींना देण्यात येतील. धनगर व तत्सम जमातीमधील समाजाचे सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दृष्ट्या असलेला मागासलेपणा दूर करून स्थैर्य मिळवून देण्याच्या दृष्टीने मेंढपालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर 6 मुख्य घटकासह नवीन योजना राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या नावाने सुरू करण्यात आली आहे. सदर योजनेत समाविष्ट असलेल्या 6 घटकांसाठी घटकनिहाय लाभार्थ्यांची संख्या व आर्थिक मर्यादा निर्धारित करण्यात आली आहे. सदर योजनेअंतर्गत एकूण रुपये 44,56,92,338 अनुदान वाटपासाठी व प्रशासकीय खर्च 1% रुपये 44,56,923 असा एकूण 45,01,49,261 इतका निधी निर्धारित करण्यात आला आहे. सदर योजनेत आतापर्यंत 44.24 कोटी इतका निधी खर्च झाला आहे. त्यानुसार आर्थिक उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. सन 2017-18च्या अर्थसंकल्पीय भाषणात तत्कालीन अर्थमंत्री यांनी योजनेची फलश्रुती लक्षात घेऊन व्याप्ती वाढवण्याबाबत नंतर विचार करण्यात येईल असे घोषित केले आहे. सदर योजनेत महामंडळाकडे सध्या स्थितीत प्रलंबित प्रतीक्षाधीन अर्ज व महामंडळाकडे उपलब्ध असलेला निधी विचारात घेऊन ही योजना पुढे चालू ठेवण्यास माननीय मंत्रिमंडळाने दिनांक 23/7/2024 रोजी मान्यता दिली आहे. त्यानुसार शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. शासन निर्णयान्वये धनगर व तत्सम समाजास आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी व मेंढी पालनास प्रोत्साहन देण्यासाठी अनुदान तत्वावर राजे यशवंतराव होळकर महामेष योजना ही योजना सुरू करण्यात आली आहे. सदर योजना राबविताना आलेला अनुभव व सदर योजनेची पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे यांच्याकडे प्रतीक्षाधीन असलेल्या 25,695 अर्जाची संख्या व उपलब्ध निधी विचारात घेऊन राजे यशवंतराव होळकर महामेष योजना पुढे चालू ठेवण्याची आवश्यकता विचारात घेऊन पुढील निर्णयास मान्यता देण्यात येत आहे. धनगर व तत्सम समाजास सामाजिक व आर्थिक स्थैर्य प्राप्त करून देण्यासाठी शासन निर्णय अन्वये लागू करण्यात आलेली राजे यशवंतराव होळकर महामेष योजना यापुढे चालू ठेवण्यात येत आहे. राजे यशवंतराव होळकर महामेष योजना या योजनेसाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळाकडे अखर्चित असलेला 29.55 कोटी इतका निधी चालू वित्तीय वर्षात खर्च करण्यात यावा. तसेच पुढील वर्षापासून उपलब्ध अर्थसंकल्पीय तरतुदीच्या मर्यादेत लाभार्थ्यांना लाभ देण्यात येईल. या योजनेतील लाभार्थ्यांचा प्रतिसाद विचारात घेऊन लाभार्थी उद्दिष्टे तसेच आर्थिक उद्दिष्टे यामध्ये अंतर्गत बदल करण्याचे अधिकार प्रशासकीय विभागास प्रदान करण्यात आले आहे. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना वाटप करण्यात येणारे पशुधन
यांची लाभार्थ्यांचे प्रथम स्वखर्चातून महामंडळाच्या प्रक्षेत्रावरून अथवा जनावरांच्या अधिकृत बाजारातून खालील समितीच्या उपस्थित खरेदी करण्यास मान्यता देण्यात आली आहे. त्यामध्ये जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त, पशुधन विकास अधिकारी, पंचायत समिती, पशुधन विकास अधिकारी, पशुवैद्यकीय दवाखाना, विमा व लाभधारक. संबंधित जिल्हा पशुसंवर्धन उपायुक्त यांनी खरेदी करण्यात आलेल्या पशुधन खरेदीच्या मूळ पावत्या तसेच खरेदी केलेले पशुधन व खरेदी समितीच्या एकत्रित फोटोसह खरेदी अहवाल पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे यांना सादर कराव्यात. व्यवस्थापकीय संचालक पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे यांना वरील कागदपत्रे सादर केल्यानंतर 75% अनुदानाची रक्कम 7 दिवसात थेट लाभार्थ्यांना हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा करण्यात येईल. सदर योजनेअंतर्गत लाभार्थ्यांना पुण्यश्लोक अहिल्यादेवी महाराष्ट्र मेंढी व शेळी विकास महामंडळ लिमिटेड पुणे यांच्या प्रक्षेत्रावरून देण्यात येणाऱ्या चारा बियाणे व बहुवार्षिक गवत प्रजातीचे ठोंबे बियाणे यासाठीचे अनुदान वगळता उर्वरित सर्व बाबी लाभ पूर्वीप्रमाणेच थेट लाभ हस्तांतरण प्रक्रियेच्या माध्यमातून लाभार्थ्यांना देण्यात येईल. राजे यशवंतराव होळकर महाशेष योजना या योजनेच्या इतर अटी, शर्ती व कार्यपद्धती शासन निर्णय क्रमांक प.वि.या 2017 प्र. 65 दिनांक 2/6/2017 प्रमाणेच राहतील. हॅलो फ्रेंड, मी आहे तुमचा मित्र जनार्दन इंगळे. आशा आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल. असेच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी, शिकण्यासाठी, हसण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो, बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. थँक्यू.